पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पूल कोसळून जी मोठी दुर्घटना झालेली आहे, अद्याप देखील NDRF या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र या दुर्घटनेतून बचावलेला एक व्यक्ती माझ्यासोबत आहेत। तुमचं नाव काय आहे? गणेश पवार। तुम्ही म्हणताय की ज्या ठिकाणी आताच्या दुचाकी अडकलेली दिसतात, तुमची देखील गाडी अडकली? हो, माझी गाडी आहे तिथे। कुठली गाडी तुमची? सिटी डिलक्स आहे। सिटी डिलक्स। कसा किती वाजता अपघात झाला? तुम्ही कुठं चालला होता? किती वाजता अपघात झाला आणि पूल पडला तो एकदम पडला की नेमकं कसे घटना झाली? नाही, पूल पडला तो एकदमच पडला, त्याच्यावर लोड जास्त होता। जिथे पडला तेवढ्या जागेत 70 ते 80 लोक होती। त्यातल्या आमच्या ग्रामस्थांनी, कुंडमळा ग्रामस्थांनी 30 ते 40 लोकांना बाहेर काढले। तुम्ही कुठं होता पूल पडला तेव्हा? मी पूल पडलो तेव्हा खालीच होतो पाण्यात। म्हणजे मध्यभागी होता की एका कडेला होता? मध्यभागी होतो पाण्यात। मग पूल मोठा आवाज, नागरिक सांगतात की मोठा आवाज झाला। हो, आवाज झाल्यानंतर मी जाळीला धरून वरती आलो। किती लोक जाळीला धरून वरती आली? किती धरून ते 20 एक लोक वरती आली। अजून एक 4 ते 5 लोक वाहून गेले असतील। जास्त आकडा सांगतात की जास्त लोक वाहून गेले असणे शक्यता? त्याचं अजून नाही काय सांगता येत। तुम्ही किती लोक वाहून गेलेली बघितली? 5 ते 6 पाहिली मी। काय नेमकी परिस्थिती होती ज्यावेळेस तो पूल खाली पडला? त्यावेळेस परिस्थिती नेमकी काय होती? परिस्थिती काय, खाली पडल्यानंतर आरड झालाच ना जोरात आरडल्यानंतर सगळी ज्याला वाचवता आलं तेवढे वाचवले आम्ही। जे राहिले ते राहिले खाली, जे काही गुंतले होते काही ब्रिजच्या खाली। स्थानिक लोकांनी कुंडमळा म्हणजे तुमच्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी वाहून जाणाऱ्यांना बी वाचवलं? 25 जणांना काढले ना। आणि तुम्ही ज्या वेळेस खाली पूल कोसळला त्यावेळेस नेमकं पाण्यात तुम्ही होता की वरच्या साईडला? पाण्यात होतो मी, पाण्यामध्ये होतो खाली। माझी अजून पण गाडी खालीच आहे पाण्यामध्ये। मग ते आता 2 लोकांना त्या पुलामधून अडकलेली काढली, ते तुमच्या शेजारीच होते का? नाही, ते थोडे पुढे होते। एक 5 ते 6 फूट माझ्या पुढे होते ते। कसे मग काढले? मग ते कशात अडकले नेमके? ते ब्रिजच्या मध्ये अडकले ना। ब्रिज दोन्हीकडनं हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये अडकले ते। त्या लोखंडात अडकले ते? अडकले, जाळी आहे त्याला ना। लहान मुलं वगैरे होती का काय त्या पुलावर पडला तेव्हा? पण आहेत ना। किती पोरं होती काय? लहान मुलं असतील एक 5 ते 6 अंदाजे। हो, मग ते मुलांना काढलं की वाहून गेले? काही काढले, काही वाहून गेले असतील। महिला किती होत्या किंवा म्हातारी माणसं असतील ना, अंदाज 50 एक महिला असतील अंदाजे। 50 महिला फक्त? हो, पूर्ण ब्रिजवर त्या। जो मधला भाग कोसळला आहे त्या भागात किती होती लोक? त्या भागात साधारणतः एक 15 ते 20 महिला असतील। हो, आणि एकूण लोक किती होती तरी? 70 ते 80 लोक होती। आणि प्रवाहात वाहून गेलेले तुम्ही डोळ्याने पाहिले काही लोक? पाहिले ना, 5 ते 6 लोक गेले असतील ना अंदाजे। आणि लहान मुलं पण होती म्हणताय? हो, लहान मुलं पण होती। किती लहान मुलं होती म्हणजे तुम्हाला किती दिसली? तेवढं ते किती 2 ते 3 सेकंदात झालं। कसं काय एवढा अंदाज आहे ना? लहान मुलं पण वाहून गेले असं म्हणतायत लोक? गेले असणार, 100% वाहून गेले असणार। सुदैवाने तुम्ही याच्यातून वाचलाय। मग तुम्ही असल्यामुळे बरीचशी माहिती असल्यामुळे मी ब्रिजला धरून वरती आलो। तुम्ही इथले स्थानिक याच गावचे का तुम्ही? याच गावात। मग तुम्ही कशाला नक्की कुठे गेला होता त्यावेळेस? आम्ही काय करतो, आमची गाडी 4 व्हीलर पलीकडे लावतो आणि 2 व्हीलरने अलीकडे येतो आम्ही। 4 व्हीलर तुमच्या गावात यायला रस्ताच नाही? रस्ता आहे पण आता पाऊस काळात नसतो तसा, इंदुरीवर नाही, लांबून आहे त्यामुळं हे जवळ पण मोठा 4 चाकीसाठी ब्रिज नाही इथं। म्हणजे तुमच्या गावाला यायला ब्रिजच नाही 4 चाकीला? नाही। मग तुम्ही गाड्या पलीकडेच लावता तुमच्या आणि 2 व्हीलर घेऊन अलीकडे? 2 व्हीलर घेऊन अलीकडे येतो। मग तुम्ही साधारण किती वाजले होते हा अपघात झाला? 3:15 ते 3:30। 3:30च्या आसपास? हो। आणि पोलीस वगैरे कोण होते का अडवायला की बाबा गर्दी लय झाली हटकायला वगैरे? नाही, पोलीस नव्हते। एकही पोलीस नव्हते? एकही नव्हतं। आणि दर रविवार शनिवार अशीच गर्दी? हो, दर रविवार शनिवार। शक्यतो आम्ही शनिवार रविवार या साईडने येतच नाही, पण आज पाहुणे आले होते त्यामुळे आम्ही पलीकडे सोडायला गेलो होतो त्यांना 2 व्हीलर घेऊन। तुमच्या गावातले काय लोक जखमी झालेत किंवा वाहून गेलेत असं? 2 जण आहेत अजून। वाहून वगैरे काय गेले? नाही, वाहून नाही गेले। अशोक बेगडे म्हणून आमच्या इथले, ते आता हॉस्पिटलमध्ये। या पुलावरून तुमचं रोजचं येणं जाणं? रोजचं। मग पूल कमकुवत झालाय किंवा कधी असं तुम्हाला कधी जाणवलं नाही? आम्हाला पर्याय मार्गच नाही ना इथं जाण्या येण्यासाठी। पूल जीर्ण झाला हे जाणवत होतं का? हो, जाणवत होतं ना। बोर्ड पण लावलं होतं ग्रामपंचायतने, आमच्या दोन्ही साईडला बोर्ड लावले होते। ग्रामपंचायतीकडून किंवा कोणाकडून तक्रारी वगैरे काय करण्यात आले होते का पूल जीर्ण? ग्रामपंचायतीने तक्रार केल्या होत्या ना। काय पूल नवीन पूल नाहीच आहे तुमच्या गावात? नाही, मंजूर झालेलं आहे, होईल आता पण। नेमकं आम्हाला सांगा की नेमकं तू ज्या वेळेस तो पूल पडला त्यावेळेस नेमकं काय झालं? म्हणजे त्या बाजूने पडला की मधोमध खचला? मधोमध पडला, मधोमध। म्हणजे ते सांगा नेमकं. मधोमध पडला ना, मधोमध पडला तो। म्हणजे
लोखंड तुटलं नेमकं काय झालं? लोखंडी तुटलं नाही, ते वाकलं गेलं ते लोडमुळं. लोखंड दोन्ही साईडनं वाकलं आणि ते मध्येच हो, खचलं ते. मध्येच कसलं गेलं. म्हणजे कसं पूल होता तो? त्याच्यात सिमेंट कॉन्क्रीट होतं का फक्त लोखंडाचं होतं? नाही नाही, सिमेंट कॉन्क्रीट आहे ना खाली त्याला, म्हणजे गर्डर लोखंडाचं हो. आणि तो पूल सिमेंटचा सिमेंटचं आणि तो मध्ये मध्ये वाकला. वाकलं. त्याला सपोर्ट नव्हता मध्ये काय. नाही, मध्ये सपोर्ट नाहीच ना. पण पाहतोय की सुदैवाने या गावचे हे नागरिक आहेत, त्यांची दुचाकी त्या पुलाच्या जे आत्ता दुचाकी अडकलेले दिसत आहेत त्यात त्यांची दुचाकी अडकली. मात्र ते म्हणतात की सुदैवाने ते वाचलेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मी स्थानिक या गावचा नागरिक आहे आणि मला स्थानिक असल्यामुळे माहीत होतं कसं जर असं झालं तर म्हणजे त्यांना जाळी कुठे आहे कसं आहे हे माहीत होतं. त्या जाळीला धरून जाळीच्या साहाय्याने ते वरती निघाले आणि ते म्हणतायत की 40 ते 50 लोक आणि लहान मुलं देखील मध्यभागी त्या पुलावर होती. 4-5 लोक त्यांच्या नजरेसमोर वाहून गेलेले देखील तुम्ही पाहिले आणि काही लोक अडकल्याचे देखील त्यांनी पाहिलं होतं. ज्यावेळेस तो लोखंडी पूल मधोमध खाली वाकला म्हणजे मुडपला गेला म्हणायचं त्याला, मुडपला गेल्यामुळे काही लोक अडकली होती. आता NDRFच्या जवानांनी ते अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि काही तुम्ही होता काय, तुम्ही गाववाले काय, हे जॅकेट बिकेट कोणी दिलं काय म्हणजे आपल्याकडे जॅकेट आहे हे म्हणजे हो, बचाव कार्याकरता आपण जॅकेट सुविधा आहे आपल्याकडे ठेवली होती आपण. जर काही किरकोळ काम झालं असं काही तर तुम्ही इथंच होता जेव्हा हे झालं तेव्हा? ज्यावेळेस ब्रिज झाला ना पडला ना त्यानंतर आपण ते काढण्याकरता खाली गेलो. त्यांना जे डॅमेज त्यांना लागलं होतं कशाने काढले तुम्ही? रस्सीच्या साह्याने स्ट्रेचरवरती रस्सी ना स्ट्रेचरवरती बांधल्यानंतर ना त्यांना असं वरती घेतलं. लागले होतं का? जखमी होते का लोक? जवळ 10-15 जणांना लागलेले आहे. पुन्हा पायाला महत्वाचं महिला किती होत्या आणि लहान मुलं किती? कमीत कमी एक 3-4 महिला होत्या आणि 2 लहान मुलं आणि एक 7-8 जेंट्स असतील त्यांना लागले. ते अडकलेली लोक दिसत होती तुम्हाला त्या पुलात? हो, अडकलेली लोक होती ना. आता खाली तर एकंदरीत आहे ना 4-5 बॉड्या खाली आहेत. आता ज्या ठिकाणी त्या ब्रिज आहे ना आता तो तुटलाय ना त्या ठिकाणी 4 ते 5 बॉडी हो पुलाच्या डॅमेज. तो पूल जो आहे तो पूल असा जॅम झालेला आहे डॅमेज. आता ते कापतायत पूल त्याच्या खाली पण अजून बोर्ड आहेत. बॉड्या आहेत. तुम्ही बघितल्या त्या बोर्ड? येस 4 बॉड्या त्यात आहेत. एक लहान मुलगा आहे, लहान मुलगा एक लहान मुलगा तिथे अडकला आता आता आहे. त्यांना रस्सीने त्यांना बॉड्या बांधलेल्या आपण त्या वाहून जाईना. हो मग तुम्ही खाली उतरला होता तिथं सुरुवात पोलीस यायच्या आधी? हो होतो ना मी तिथं. त्यानंतर मी 10-15 लोकांना आपण वरती काढलं ना तिथं. बरं 10-15 लोकांना वर कसं काढलं? रस्सीने? रस्सीनं ते स्ट्रेचरवरती बांधल्यानंतर रस्सीने बांधली. तुझ्या मदतीला आणि कोण होतं इथं? ते भरपूर होते ना आमचे ग्रामस्थ जे होते ना लहान मुलं पोलीस NDRF यायच्या अगोदर तू इथं ते यायच्या अधिकार आम्ही इथं होतो. पोलीस आता यायच्या आधी आमचे खाली जाऊन बघितलं म्हणतोय किती लोक म्हणजे डेड बॉडी किती आहे? 4 ते 5 आहे आता तरी. हो आणि वरती किती काढल्या? वरी 3 काढल्यात आपण. 3 वरती काढल्या, 4-5 अजून खाली म्हणजे 8 लोक दगावल्याची शक्य. आणि वाहून किती गेली? गेले एक 5-6 जण असतील वाहून गेलेले. आपण पाहतोय की तुझं नाव काय दादा? गणेश बेगडे. गणेश बेगडे नावाचा हा युवक आहे आणि तो याच गावचा असल्याचं सांगतोय. आणि ज्यावेळेस ही दुर्घटना घडली इथे समोरच तो राहिला असल्याचं सांगतोय. त्याच्याकडे हे जॅकेट आहे. तो म्हणतोय की यापूर्वी देखील पर्यटक या ठिकाणी फिरायला आल्यानंतर अशा दुर्घटना होत होत्या. त्यामुळे तू हे विकत घेऊन ठेवलं होतं की लोकांना काही अडचण आली तर वाचवता यावं. विकत घेतलेले आम्ही असे 10-15 जॅकेट आमच्याकडे आहेत आणि ट्यूब वगैरे सर्व काय आहे म्हणजे लोकांना वाचवण्यासाठी. करता. दुसरा व्यवसाय मासे पकडण्याचा वगैरे काय नाही? नाही काय नाही. दर रविवारी 5-6 लोक जातातच. दर रविवारी 4-5 लोक वाहून जातातच. प्रत्येक वेळेस होतं ही दर रविवारी. त्याच्याकरता ही जॉकेट बिकेट आम्ही इथं कंपल्सरी आमचे यांचं हॉटेल आहे. हॉटेलमुळं ठेवतोच आम्ही. म्हणजे लोक वाहून जात आहेत लोकांच्या काळजीनं तू सगळी जॅकेट असेल किंवा टायर वगैरे तुझ्याकडे कायम असतं. हो, बरोबर. तू मदत करतो. आपण पाहतोय की हा जो युवक आहे अगदी हाकेच्या अंतरावरून इथून त्याचं समोर हॉटेल आहे छोटंसं आणि त्या हॉटेलमध्ये काम करत करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला येतात आणि त्या पर्यटकांना जर काही अडचण आली किंवा वाहून गेले तर त्यांना वाचवता यावं त्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या त्यांनी स्वतःच्या खर्चाने विकत घेतलेल्या आहेत. आणि आज जी दुर्घटना झाली त्यावेळेस ते सांगतोय की 10 ते 15 लोकांना त्यांनी पोलीस येण्याच्या अगोदर आणि NDRFचे जवान येण्याच्या अगोदर त्यांनी वरती देखील काढलेला आहे. आता त्याचं मत आहे की 3 डेड बॉड्या आत्तापर्यंत काढलेल्या आहे आणि जो पूल कापण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये 5 ते 6 लोकांचे मृतदेह अडकले असतील असा एक त्याच्याकडून अंदाज व्यक्त केला जातोय. कारण की ही घटना जेव्हा झाली तर पहिल्या मिनिटापासून तो या ठिकाणी बचाव कार्यामध्ये सहभागी होता आणि आत्ता देखील आपण पाहतोय की त्याने हे जॅकेट घातलेलं आहे. आत्ता देखील तो अंधार पडला तरी या सगळ्या बचाव कार्यात सहभागी झालेला आहे. खरं तर मोठी गोष्ट म्हणावी लागेल
आता NDRFची जवान जे आहेत ते अंधार पडायला सुरुवात झाली. खरं तर अंधार पडलेला आहे. आपण दाखवतोय की पाठीमागे NDRFच्या जवानांकडून अजून देखील बचाव कार्य शोध कार्य सुरू आहे. मध्यरात्री किंवा रात्री उशिरापर्यंत हे शोध कार्य सुरू राहील असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलिसांमार्फत आणि जवानांमार्फत या ठिकाणी नागरिकांना सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टम बसवण्यात आलेले आहे आणि या ठिकाणाहून शोध कार्यात कोणतंही व्यत्यय येऊ नये याची खबरदारी घेतली जाते. किती उशीर हे शोध कार्य सुरू राहतंय आणि यामध्ये किती लोक जखमी आहेत, किती लोक मृत्युमुखी पडलेत हे आता काही वेळात समजणार आहे. आणि आपलं या सर्व घटनेवर लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा दाखवतो की हा जो दादा आहे हा सांगतोय की त्याच्याकडे हे जॅकेट आहे आणि दर रविवारी अशा दुर्दैवी घटना या इंद्रायणी नदी पात्रात या भागात होतच असतात असं त्याच्याकडून सांगण्यात येतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.